सांगली जिल्ह्यामध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे। वाळवा तालुक्यातील कापूसखेड इथं 3 पाळीव कुत्र्यांवर बिबट्यानं हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना घडली आहे। यापैकी एका कुत्र्यावर केलेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे। कापूसखेड येथे राहणारे सर्जेराव पाटील यांनी त्यांचा पाळीव कुत्रा घराबाहेर खाटेला बांधला होता। रात्रीच्या सुमारास बिबट्यानं या कुत्र्यावर झडप घातली। त्यानंतर बिबट्यानं कुत्र्याला लोखंडी खाटेसह फरफटत नेलंय। कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पाटील कुटुंबीय बाहेर आलं। त्यावेळी त्यांच्या कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला केल्याचं निदर्शनास आलंय। हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। दरम्यान त्याच बिबट्यानं परिसरात असणाऱ्या अन्य 2 पाळीव कुत्र्यांवर हल्ला करून त्यांनाही ठार केल्याचा प्रकार समोर आलाय। सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर दिसतोय। कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्र इथे एकाच ठिकाणी 4 बिबटे दिसून आले होते। आता वाळवा तालुक्यातील कापूसखेड इथे कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला केल्यानं शेतकऱ्यांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून वन विभागाकडे केली जाते आहे। संविधान न्यूज, सांगली।